निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय नेते मतदारांच्या दारात व मेंबर म्हणून मिरवणारे लोक प्रत्येक मतदाराच्या दारामध्ये असलेले दिसून येत आहे। गेल्या 5 ते 6 वर्षापासून प्रत्येक वार्डातील प्रश्न व विविध समस्या दिसल्या नाहीत का हा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे। आपण आपलेच आहोत असा खोटा आणून आपला स्वार्थ साधण्याचा त्यांचा हेतू दिसून येत आहे आणि मतदार राजाही हुशार आहे। येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 4 प्रश्न विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे मात्र नक्की। गेल्या काही वर्षापासून मोहोळ नगर परिषदेचा कारभार प्रशासक हाकत आहे। नगरपालिकेच्या निवडणुका लांबत गेल्याने अनेक इच्छुक केवळ सोशल मीडियावर मिरवत असल्याचे दिसून येत आहे। मागच्या निवडणुका लागतील असा अंदाज आल्याने काहींनी खिशातले 2-5 रुपये कार्यकर्त्यांवर खर्च करीत लाभार्थी कार्यकर्त्यांची फौज तयार करण्याचे प्रयत्न केले, परंतु निवडणुका झाल्या नाहीत। त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचा पाहायला मिळत आहे। निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे। शेवटी घोषणा झाल्या, प्रभाग रचना झाली, आरक्षणही पडले व आरक्षणामध्ये काहींना लढण्याची संधी राहिली नाही तर काहींना अनपेक्षितपणे आपल्यातला समाजसेवक जागा करता आला। त्यामुळे मागील काही दिवसांपासून मतदारांच्या दारात चक्रा सुरू झाल्या आहेत। वार्डातले प्रश्न, लोकांच्या समस्या जाणून घेत हे करणार ते करणार असे आश्वासन सुरू झाले आहेत। दिवाळीमध्ये अनेक इच्छुकांनी अनेकांची दिवाळी शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने गाठीभेटी देखील घेतल्या आहेत। मोहोळ नगर परिषदेचे आरक्षण हे महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे भावी नगराध्यक्ष म्हणून सोशल मीडिया रंगवणारे बरेच जण घरामध्ये बसून नशिबाला दोष देत आहेत।